आज झालेली कंबाईनची पूर्वपरीक्षा, त्या पूर्वपरीक्षेतले पॉलिटी ह्या विषयाचे आपण प्रश्न डिस्कस करू. तसे विचारलेल्या 15 प्रश्नातले सगळेच प्रश्न सोपे होते अशातला भाग नाही आहे. 1-2 प्रश्न आउट ऑफ बॉक्स पण होते. पण पॉलिटीचा सेक्शन तुम्हाला 90% पर्यंत आउटपुट देऊ शकला असता. एनिवेज एक एक प्रश्न बघू, आपण चर्चा करू. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, खालीलपैकी कोणतं अभिलेख न्यायालय आहे असं विचारलंय. सो अभिलेख न्यायालय जे कोर्ट ऑफ रेकॉर्ड, तर वरिष्ठ न्यायव्यवस्थेचा भाग असलेले म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना सर्वोच्च न्यायालयाला 129 अंतर्गत आणि 215 अंतर्गत हायकोर्टाला, उच्च न्यायालयाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेखाच्या न्यायालयाचे आणि कंटेम्प्टच्या पॉवर्स दिलेले आहेत. सो द ऑप्शन इज 1. ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी कोणते विषय कोणतं शुल्क वसूल करू शकतं, कोणत्या प्रकारचं शुल्क वसूल करू शकतं असं विचारलंय. सो बस तिकीट हे येणार नाही आहे, इन्कम टॅक्स आणि कस्टम पण येणार नाही आहे. सो द ऑप्शन वुड बी हाऊस टॅक्स, घरपट्टी, हे 52चं उत्तर असलं पाहिजे. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी कोणते विषय निहित केलेले आहेत असं विचारलंय. आत्ताही राज्यसेवेला झालेल्या प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न आला होता. तिकडे 12व्या अनुसूचीतलेच प्रश्न विचारले होते आणि इथंही. सो शहरी दारिद्र्य, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठीचं नियोजन, चर्मसंस्करण याचे आणि शहरी वनीकरण. सो ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. ABCD शुड बी द ऑप्शन. आपल्या चीट कोडनुसार माहीत नसलं तरी ABCD लिहायचंच होतं. एनिवेज पुढचा आहे तो प्रश्न योग्य कथन विचारलाय. आणि विचारला प्रश्न काय तर, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्रिका म्हणजे प्रियांबलमध्ये दुरुस्ती करता येते काय, हा प्रश्न केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा असा शब्द वापरला, येथे उपस्थित झाला. खरं तर मग इथे पेपर सॉल्व्ह करत असताना डोक्यात येईल की बेरुबारीमध्ये मग काय झालं होतं. बेरुबारीमध्ये फक्त त्याची लिगॅलिटी चेक करत होते, वेदर इट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. पण मुळात याच्यात बदल करता येतो का हे केशवानंदमध्ये सांगितलंय, कारण केशवानंदमध्येच हा राज्यघटनेचा भाग आहे. देअरफॉर राज्यघटनेत जसे बदल करायचे आहेत म्हणजे 368 अंतर्गत, तसेच याच्यामध्ये पण बदल करता येतील हे सांगितलं होतं. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. आणि आतापर्यंत 42व्या दुरुस्तीने एकदाच बदल झाला आहे, त्यांनी 3 नवीन शब्द प्रियांबलमध्ये टाकले होते. सो ऑप्शन इज योग्य कोणते आहेत, दोन्ही करेक्ट आहेत. पुढे आहे की केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाच्या संदर्भामध्ये जोड्या विचारलेल्या आहेत 256, 57, 58A आणि 60. ॲक्च्युली ना ही कलम दुर्लक्षित राहतात, दुर्लक्षित केली जातात आणि नेमकी बरोबर तीच कलम विचारली आहे. सो या प्रश्नाचं उत्तर 256 मध्ये सांगितलं की राज्य आणि केंद्राचं काय काय दायित्व आहे, लायबिलिटीज आहेत. 257 मध्ये सांगितलं की राज्यांवर केंद्राचं नियंत्रण असलं पाहिजे. 60 मध्ये सांगितलं की भारताच्या बाहेरील प्रदेशात केंद्राचं नियंत्रण किंवा अधिकार क्षेत्र असेल वगैरे वगैरे. ऑप्शन इज 2. 1चं 2, 2चं 1, 3चं 4 आणि 4चं 3. थोडासा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट किंवा रेग्युलरली आपण वाचत नाहीत, पण ज्यांचा काळजीपूर्वक प्रिसाईज अभ्यास आहे त्यांना हा प्रश्न जमला असता. पुढे कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक DPSP जर विचारलंय की DPSP मध्ये काय नाही असं विचारला प्रश्न. नाही. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी 41 मध्ये तत्व आहे. समान कामासाठी समान वेतन 39D मध्ये. शांतते, शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी ते 19चं तत्व आहे. 19 उपकलम 1चं पोटकलम, एकत्र जमणे असेंब्ली हे 3. आणि कामगारांसाठी योग्य वेतन. सो ऑप्शन शुड बी 3 की हे नाही आहे, हे मूलभूत हक्क आहे. कामगारांसाठी योग्य वेतनाच्या तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत, त्या भाग 4 DPSP मध्ये. सो ऑप्शन इज 3. 57 मध्ये सांगितलं लोकसेवा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून कसं टाकता येतं. परवा आपला जो पेपर आपण 2 तास डिस्कस केला होता, काळजीपूर्वक तिथे सांगितलं होतं की स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन नियुक्ती राज्यपाल, पदावरून दूर राष्ट्रपती, म्हणून राष्ट्रपती दूर करणार आहे ते सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर. आता ऍक्च्युली त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं याचं उत्तर आहे की का काढलं जात आहे. जर त्यांनी मिसबिहेवियर, इनकॅपॅसिटी असेल तर सर्वोच्च न्यायालयाची चौकशी करेल, राष्ट्रपतीला सल्ला देतील. पण जर काही गुन्हा नोंद झालेला असेल, दिवाळखोर जाहीर झालेले असतील तसं, तेव्हा मात्र चौकशीची आवश्यकता नसते, डिरेक्टली काढून टाकतात. सो द आन्सर इज सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती काढतात. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी कोणकोणत्या आदेशाकडून घेतलेली आहे. ऑफकोर्स युनायटेड स्टेट्स USA कडून आपण घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये वेअर ॲज द पीपल, कॅनडामध्ये अशा वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स इकडे हे बघायला नको. ऑस्ट्रेलियामधून आपण कॉन्टेक्स्ट त्याचा टेक्स्ट ॲडॉप्ट केलेला आहे, पण USA मधून आपण ते वी द पीपलचं प्रोव्हिजन घेतलेलं आहे. टर्मचा 400 होता. 59 सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव पंचायत राजचा प्रश्न आहे. तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यायला लागते, तर इट इज तहसीलदार, जिल्हाधिकारी नाही, ग्रामसेवक नाही आणि CEO पण नाही. सो तहसीलदार. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल योग्य विचारलं.
ती गैर न्यायप्रविष्ट आहे. 37 मध्ये सांगितलेलं सूत्र नॉन जस्टिसेबल, नैतिक राजकीय आधार आहेत. ऑफकोर्स दे आर मोरली बाइंडिंग अँड पॉलिटिकली पीपल आर मेकिंग इट बाइंडिंग. सो राजकीय आधार पण आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. ऑफकोर्स 38 मध्ये सांगितलं त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करणं आवश्यक आहे, जसं की MG नरेगा झाला, इक्वल वेजेस ऍक्ट झाला या संदर्भामध्ये. सो ऑल द ऑप्शन्स आर करेक्ट. ABCD अगेन माहीत नसलं तर ABCD. काय भारतीय संविधानाच्या 23 मध्ये समाविष्ट नाही असा प्रश्न विचारला. सो व्हॉट इज नॉट देअर. ह्युमन ट्रॅफिकिंग आहे 23 उपकलम 1. सक्तीची मजुरीला प्रतिबंध 23(1) मध्येच आणि 23(2) मध्ये सार्वजनिक उद्दिष्टासाठी सक्ती केली जाते. बालमजुरी ही 24 मध्ये आहे 2. स्ट्रेट होता क्वेश्चन. 61चा 2. 62 47च्या भारत स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीमध्ये काय बदल केला. संविधान सभेने ब्रिटिश संसदेने भारत संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा बदलण्याचा अधिकार देण्यात आला. तसा तो 395 मध्ये सांगितलं की 1947 आणि 35चा कायदा आता रद्द होईल. हे एक्झॅक्ट 395 मध्ये सांगितलेलं सूत्र आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली, बरोबर आहे. आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये संविधान सभा संस्था म्हणून विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करते तेव्हा तिचे अध्यक्ष रवींद्र प्रसाद कुठून आले माहित नाही. सो आणि हे स्टेटमेंट पण रेलेव्हंट नाही आहे. सो 62चं 3रं इनकरेक्ट आहे. आणि काय बदल केले तर फक्त अ आणि ब बदल केला. क हा बदल इथे नाही आहे. योग्य विधान अ आणि ब. 63चं भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे. आता ह्याचं उत्तर 170. ऑफकोर्स या 4 पैकी काहीतरी लिहायचं म्हणून 170 आहे बरं का. पण राज्यघटनेच्या कलम 168 मध्ये प्रोव्हिजन आहे हा, प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभा. इंग्लिशमध्ये शब्द वापरलाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर उत्तर 168 यायला पाहिजे बरं का. मोस्ट करेक्ट इज 168, पण इथे 168 नाहीच आहे म्हणून 170. 170 मध्ये आहे कंपोजिशन, संरचना. तसा इथे नाही आहे बरं का शब्द. निर्माण हा शब्द वापरला. निर्माण शब्दाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन इज कॉन्स्टिट्यूशन. निर्माण केली जाते 168 नुसार. संरचना आहे 170 मध्ये, पण 168 उत्तरच नाही आहे. सो बहुतांश लोकांनी ऑलमोस्ट 99% लोकांनी 170 उत्तर लिहिले. त्याच्यामुळे काही क्लेम बिम करायला जाऊ नका, उगाच आपलेच मार्क कमी होतील. सो 170 आहे तसं राहू द्यात. पण उत्तर 168 पाहिजे ना प्रश्नाचं, जे की इथं नाही आहे. 64 उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते. हा काही प्रश्न म्हणजे मी तर पहिल्यांदाच आयुष्यात वाचलाय हा प्रश्न. मी जरी पेपर देत असलो असतो तरी मला आला नसता प्रश्न, पण आता नंतर चेक केलं प्रश्न की याचं काय उत्तर असायला पाहिजे. तर असं 10. बहुतांश सोर्सेसमधून आणि ऑथेंटिक सोर्स मला मिळालेला नाही आहे, पण बहुतांश जेमिनी आणि इकडून क्लॉडला विचारून जेव्हा आलं तेव्हा तेही ऑथॉरिटिव्ह सोर्स न देता उत्तर 10 म्हणता येतं. ऑथॉरिटिव्ह सोर्स मला माहीत नाही कोणता येतो. सो 64चं सगळे म्हणतायत म्हणून 10. असं मला नाही आहे ऑथॉरिटिव्हली माहिती याचं उत्तर 10. आणि 65 कोणत्या घटना दुरुस्तीने शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था. शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 74 आहे. 73 ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, ही ग्रामीणसाठी आहे. हे जे 2 प्रश्न सोडले, हे बघा, हा एक प्रश्न, हा एक, आणि हा प्रश्न तो जोडायला हवा मला. बहुधा दुसरा तिसराच प्रश्न आहे तो. हा 55 प्रश्न. हे जर 2 प्रश्न सोडले तर इतर सगळे प्रश्न बरोबर यायला, म्हणजे मिनिमम पॉलिटीतले 13 प्रश्न, मिनिमम 13 बरोबर यायला पाहिजेत. काही लोकांचे 15 पैकी 15 पण बरोबर आलेले असतील. ज्यांचे आले असतील त्यांचं चांगलंच आहे, पण जर 13 जरी आले असतील ना, यू आर इन द रेस असं समजूया. माझं अनालिसिस आहे, आजचा पेपर हा तुलनेने टफ होता पेपर. म्हणजे असा अंदाज आहे माझा की मागच्या वर्षी जे काही कट ऑफ लागलं त्याच्यापेक्षा कमी, किती मला माहीत नाही, पण अगेन पेपर टफ होता हा माझा अनालिसिस आहे. एनिवेज चर्चा करू कट ऑफ किती लागेल किंवा आणखी बऱ्याच गोष्टी. थँक्यू.